आता पक्षाच्या मार्फत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी शहराध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, आता प्रदेशवरती आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या पक्षाच्या माध्यमातून आणि आता सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. गेल्या 6-7 वर्षापासून मी किसान मोर्चाचा एक स्पेसिफिक विंगमध्ये जास्त ॲक्टिव्हली काम करतोय. त्यामुळे आपण कुठल्याही ज्या काही गोष्टी करतो त्या शेतकरीला केंद्रबिंदू ठेवून करत असतो शक्यतो. म्हणजे सर्वसामान्यांना असतो, पण शेतकरी जास्त केंद्रबिंदू किंवा फोकस असतो. त्यामागचंही कारण काय आहे, आपली जी इकॉनॉमी आहे किंवा आपली संस्कृती आहे, कृषी प्रधान संस्कृती आहे आणि आपल्या इथे शेतकऱ्याला बळीराजा असं म्हटलं जातं. म्हणजे जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं तो शेतकरी. आणि आज आपण गेले अनेक वर्ष बघत असू तर शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कुठल्या ना कुठल्या तरी अवकाळी पाऊस असेल, कमी जास्त वादळ वारे असतील, यामुळे कायमस्वरूपी त्याचं हातातोंडाशी आलेला घास जातो. आणि गेले अनेक वर्षात आपण बघत आलो आहोत की बिचारा बळीराजा जो जगाचा पोशिंदा आहे तो अडचणीत असतो. मग नैराश्यातून काही आत्महत्या विदर्भ मराठवाड्या या भागामध्ये होत असतात, त्या आपण वाचत असतो. त्यावेळेला आपल्या डोळ्यात पाणी येतं की अरे शेतकऱ्यांनी आपल्या बंधूंनी आत्महत्या केली का, तर त्याचं पीक हातातोंडाशी आलेला घास गेला आणि तो कर्जबाजारी झाला. म्हणून मोदी सरकार जेव्हा 2014ला पहिल्यांदा आलं तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून एक कृषी बजेट विविध असं एक टार्गेट केलं की काय असलं पाहिजे. आणि त्या रोडमॅपवरती आता काम करत असताना अनेक योजना आल्या. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण ज्या काही योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बंधू असतील, गोरगरीब कष्टकरी यांना देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून केला पाहिजे. आता इथे आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत, माझे सहकारी मिनेजी मसने आहेत, अनेक सहकारी माझ्याबरोबर या कामामध्ये खांद्याला खांदा लावून करत असतो. तुम्हाला माहिती आहे की एकीने काम जास्त होतं, एकटा व्यक्ती फार मोठं काही काम करू शकत नाही. आता आम्ही ग्राम परिक्रमा यात्रा केली, जो आम्हाला प्रदेशाने दिला होता कार्यक्रम. आम्ही रायगड जिल्ह्यात आपल्या म्हणजे उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ येतात, कर्जत, खालापूर आणि उरण. कर्जत, खालापूर 1, उरण आणि पनवेल असे 3 विधानसभा मतदारसंघात. तर 3 विधानसभा मतदारसंघा मिळून जवळजवळ 345 गावांमध्ये आम्ही गावोगाव जाऊन मोदी सरकारने ज्या दिलेल्या योजना आहेत त्या किती जणांना लाभ मिळाला आणि जर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला देऊ असे 345 गावात जाऊन आम्ही ग्राम परिक्रमा यात्रा केली. अनेक ठिकाणी आम्हाला चांगला म्हणजे रिस्पॉन्स होता. ही योजना आम्हाला मिळते, कोणाची कार्यान्वित नाही आहे तर आपण ती करून देऊ म्हणून आपण शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. आणि अनेक लोक आजही आपल्याकडे येत असतात. मला सांगायला आनंद वाटतो की आपण ह्या ज्या माझ्या जनसेवा कार्यालयात बसलेलो आहोत, या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 3 वर्षापूर्वी झाली. आता 3रं वर्ष यावेळी पुरं होईल. तर या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्या शासकीय योजना केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, विविध 27-28 योजना रोज डायरेक्टली आपल्या जीवनामध्ये एफेक्ट करणाऱ्या आहेत. त्यातल्या मुख्यतः ज्या योजना किसान सन्मान, शेतकऱ्याकरता किसान सन्मान योजना असेल, मागेल त्याला शेततळं असेल, नंतर तुमचं पीक विमा असेल 1 रुपयामध्ये, ह्या सगळ्या योजनांचे लाभार्थी, ई श्रम कार्ड असेल म्हणजे श्रमिकांसाठी ई श्रम कार्ड असेल, किंवा आयुष्मान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना मोदी सरकारची आहे, आयुष्मान भारत, त्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत एका गरीब कुटुंबाला विम्याचं संरक्षण दिलं जातं की ज्याच्यामध्ये आपण उपचार करू शकतो. अशा विविध योजनांचे आपण साधारण इथून 13,000-14,000 या 3-4 वर्षामध्ये आपण लाभार्थी बनवले. त्याच्या आधीपासून करतो पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त बनवले. ऑफिस झाल्यापासून लोकांना माहिती झालं इथे येईन आपलं काम होईल म्हणून लोक यायला लागले. ई श्रम आदिवासी बांधवांना, आणि आपण इथून कुठलीही सुविधा देतो. ई श्रम कार्ड असेल, आयुष्मान भारत कार्ड असेल, आभा कार्ड असेल, किंवा कोरोना काळामध्ये 50,000 रुपये ज्यांच्या घरात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची मदत कार्य असेल, अशा सगळ्यांना आपण इथून लाभ दिले आणि ते लाभार्थी आपल्याशी कनेक्टेड आहेत. कर्जत खालापूर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ किसान सन्मानचेच 30,000 लाभार्थी आहेत. आता 17वा हप्ता परवाच आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला. तर 17वा हप्ता आल्यानंतर अनेक शेतकरी माझ्याकडे आले, अरे आमचे आले नाही. तर शेतकऱ्यांना माहिती नसतं काही वेळेला की आपल्याला दरवर्षी बँकेच्या नियमाप्रमाणे KYC अपडेट करायला लागतं, तर तो हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा येतो. अनेकांना आपण सांगितलं ना, आपण आपल्या ऑफिसमधूनही KYC अपडेट करून देतो किंवा बँकेत जाऊन तुम्ही KYC अपडेट करा. दरवर्षी KYC अपडेट करावं लागतं. ती सुविधा आपण दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना
लाभ त्याचा प्रॉपर मिळतोय. अनेक लोकांचे फोन येतात, आमच्या खात्यामध्ये जमा झाला. आणि आता माझी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना की या बाबतीत आपले पेपरवर्क पुरं करून आता पुन्हा किसान सन्मानचे लाभार्थी वाढवण्याकरता चालू आहे योजना. तर आपण जास्तीत जास्त लोकांनी आपलं नाव नोंदवून त्याचा लाभ घ्यावा. कारण आता पूर्वी 6,000 फक्त केंद्र सरकार देत होतं, आता राज्य सरकार त्याच्यामध्ये 6,000 टाकून वर्षाला 12,000 प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. असं सगळं काम करत असताना आपण ह्या प्रवासाचे आपणच मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेलं सुनील गोगटे काय करतोय किंवा काय नाही. आता हे आपल्याशी संवाद साधण्याचं कारण काय, येत्या 27 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण रॉयल गार्डन कर्जत येथे कर्जत तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा पाहिजे असं काय नाही, ज्याला आवश्यकता आहे त्या गरजू शेतकऱ्यांना विविध मी आमचे पंचायत समितीचे अध्यक्ष असतील, वॉर्ड अध्यक्ष असतील, त्यांना कळवलं की तुमच्या विभागातून प्रत्येक झेडपी वॉर्डमधून 50-100 नावं मला द्या. प्रत्येक पंचायत समितीमध्ये साधारणतः 50 तरी नावं द्या. नेरळ झेडपी वॉर्डमध्ये आता तसं काही शेती होत नाही म्हणून इतर 5 याच्यामध्ये आपण टार्गेट दिलं त्यांना की या 5 पंचायत समिती वॉर्डमधल्या प्रत्येक गावातील शेतकरी आपल्याला कसा कव्हर करता येईल, किमान 5 तरी. मला माहिती आहे ही संख्या ही तुटपुंजी आहे, फार मोठी नाही आहे, कारण शेतकरी वर्ग खूप मोठा आहे. पण गरजू असं बोललो किमान गावातील 5 आणि शोधा, आणि ते निपक्षपाती शोधा की कुठलाही पक्ष असा पाहिजे माझ्याच पक्षाचा आहे म्हणून दिला असं नाही, गरजूला द्यावं. आणि आता माझ्याकडे आहे, मी लिस्ट दाखवतो तुम्हाला. सगळ्या विभागातून साधारणतः लिस्ट आलेली आहे, 550 लोकांची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे. आणि आपण त्यांना रॉयल गार्डनला 27 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आता आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चाचे जे आहेत ते तर शिवर येणार आहेत, गणेश तात्या बेगडे. आमचे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्षाप्रमाणे फादर बॉडीचे अध्यक्ष काल माझी त्यांची गोष्ट झाली, बोलणं कारण मी निमंत्रण देण्याकरता गेलो होतो. पण दुर्दैवाने काय होते, 27 तारखेला अधिवेशन सुरुवात होते, ते आमदारसुद्धा आहेत विधान परिषदेचे. परंतु त्यांनी मला साधारण सांगितले 90% तरी मी जमवतो, जर संध्याकाळची वेळ सुनील ॲडजस्ट झाली तर मी येण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. अजून 1-2 मान्यवर प्रसादजी लाड असतील, चित्राताई वाघ आहेत, माझा संपर्क झालेला आहे. आज उद्याकडे त्यांच्याकडनं मेसेज आल्यानंतर फक्त आपल्याला मी तुम्हाला उद्या किंवा परवामध्ये इंटिमेट करतो की कार्यक्रम सकाळी होणार का. पूर्वनियोजित कार्यक्रम मी सकाळचा करायचा ठरवत होतो, कारण मग काय होतं आपण तिथे आपला एक कार्यक्रम 1-2 तास चालतो. 5-6 वाजता चालू केल्यानंतर 7-7:30 वाजता कार्यक्रम संपाला. मग शेतकरी लांबून आलेला असतो, आपल्याकडे फार कांडस पट्ट्यापासून इकडून आलेला असतो लांबपासून, मग त्याला जाण्याची असुविधा होते. म्हणून शक्यतो सकाळी करावा या मताचा मी होतो, कारण पूर्वीचे 2 अनुभव आपण केले त्यावेळेला रात्री शेतकऱ्यांना जायला थोडं हे होत होतं. फक्त आता या मान्यवरांचा वेळ जर मिळाला नाही तर आपण साधारण संध्याकाळी 5-5:30 वाजता कार्यक्रम करणार आहोत. पण आज उद्याकडे ते अगदी स्पष्ट होईल, म्हणजे की आपण कधी मी त्यांच्याशी हितगुज साधेन आणि कार्यक्रम पत्रिका पण टाकीन आणि आपण जे काही काम करतोय ते तुमच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतं. आता मला त्यांनी प्रश्न विचारले अनेकांनी, परवासुद्धा विकासजी मिरगणे माझे मित्र पत्रकार आले होते, आपण समाजसेवा करत असताना काय काय करत असतो. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदा सुरुवात मी महिला मंडळ शाळेच्या इथपासून केली. महिला मंडळाची जी शाळा आहे ज्या महिला भगिनीच चालवतात आणि तिथे येणारे विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबाचे कष्टकरी मजूर कुटुंबातलेच आहेत आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून त्या प्रत्येकांना आपण त्यावेळेला त्यांनी मला 100 लोकांची लिस्ट दिली होती. गणवेश द्या 100 विद्यार्थ्यांना. मी 100 लोकांना गणवेश दिले होते. 1 वर्ष कॉम्प्युटर दिला, 1 वर्ष डोंबे शाळेत दिले. म्हणजे सगळीकडे फिरून कन्याशाळा असेल, वेगवेगळ्या विभागात आपण हे सगळं करत असतो. पण नंतर आपण काम करत असताना राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करत असताना आपण बघितलं की वेगवेगळे उपक्रम आपण राबवले. दर महिन्याला माझ्याकडे आरोग्य शिबिर होत असतं. कानाचे यंत्र आमचे किरीटी सोमय्या यांची ट्रस्ट आहे, त्यांनी आम्ही टायअपच्या माध्यमातून 500-550 लोकांना आपण कानाचे यंत्र आपल्या माध्यमातून दिले, अत्यल्प दरात दिले, त्यांची टेस्टिंग केली. आरोग्य शिबिर असेल, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण तेरणा मेडिकल म्हणजे हॉस्पिटल त्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा दुसरी काही हॉस्पिटल यांच्याशी टायअप केलेलं आहे, त्यांच्या थ्रू आरोग्य शिबिर होतं. आणि त्यात ज्यांना हार्टच्या म्हणजे ऑपरेशनपासून तुमची एन्जिओप्लास्टी असेल किंवा तुमचे किडनी स्टोन असेल, युरिन स्टोन असेल, यांची ऑपरेशन आत्तापर्यंत जवळजवळ 101 लोकांची आपण त्याच्या माध्यमातून मोफतमध्ये ऑपरेशन करून दिली.
डोळ्याकरता आपण शंकर आयाच्या माध्यमातून कॅम्प केले, अनेकांना मोफत चष्मे दिले, जवळजवळ 40-50 लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोफत करून दिली. असं सगळं आपण वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा रेग्युलर कोर्समध्ये आपण हे काम करत असतो आणि हे आपण पोचवावं आणि 27 तारखेच्या येणाऱ्या आगामी कार्यक्रमाची आपण लोकांपर्यंत माहिती द्यावी. आपल्या माध्यमातून मी करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती व्हावी, आपल्या सर्वांशी चर्चा व्हावी. नेहमी आपण सांगितल्याप्रमाणे मी कधीही मला विशेष करून आपला आभार मानायचे आहेत की कधीही मी एक क्लिकवरती तुम्हाला मेसेज टाकला तरी अर्जंटमध्ये आपले पत्रकार बंधू अगदी आनंदाने माझ्याकडे येत असतात. माझ्या मैत्रीसारखे सगळे पत्रकारांशी संबंध आहेत, त्यामुळे ते येतात. म्हणून आपले सुद्धा आभार मानतो. आता इथे आपण छत्री ठेवली. कर्जत विभागामध्ये आपण साधारण अशा छत्री आपण कर्जत नगर परिषद हद्दीतील गरीब गरजू लोकांना आपण या लेबर क्लास असेल या लोकांना ती अफोर्डेबल नसते छत्री घेणं 150-200 रुपयाची, म्हणून आपण त्यांनाही वाटप करत आहोत. अशा 1000 छत्र्या आपण कर्जत नगरपालिका हद्दीत वाटत आहोत आणि त्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष कसं होईल. मी कर्जतचं काहीतरी देणं लागतो. कर्जत माझी कर्मभूमी आहे, मातृभूमी आहे, म्हणून या विभागातील लोकांना चांगलं जीवन माझ्या माध्यमातून कसं सुखकर होईल याचा माझा प्रयत्न असतो. हे सांगण्याकरताच आपण सर्वांना बोलवलेलं आहे. आपल्या